केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। त्यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं पूजन केलं। यावेळी अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वर्षा निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं आणि यावेळी अमित शहांच्या हस्ते बाप्पाची मनोभावी आरती देखील करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी अमित शहांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यावेळी अमित शहांच्या हस्ते लाडक्या बाप्पाची आरती करण्यात आली। सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत अमित शहा आणि भाजप नेत्यांना सूचना दिल्यात। महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर मांडू नका, तसंच लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा असे आदेशही त्यांनी दिले। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली। निवडणुका तोंडावर आल्यानं दौरे वाढत असल्याचा टोला त्यांनी लगावला। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। पहिल्यांदा शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेत। जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले। पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे अशी टीका दरेकरांनी केली। एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे असंही दरेकरांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं कलादारांना भेट दिली आणि यावेळी त्यांनी शरद पवारांचं दुर्मिळ असलेलं तैल छायाचित्राची पाहणी केली, तसंच त्या चित्राबद्दल माहिती देखील जाणून घेतली। मात्र अजित पवारांच्या या वर्तनानंतर चर्चांना उधाण आलं। अजितदादांच्या निवडणूक न लढविण्याच्या वक्तव्यावर भुजबळांनी भाष्य केलं। अजितदादा आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, निवडणूक लढवणारच, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत असं भुजबळांनी म्हटलं। छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, मात्र कृषी मंत्री पाहणी करण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत अशी टीका संभाजीराजेंनी केली। सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम नाना माने वंचितच्या वाटेवर आहेत। माने यांनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेत आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं। अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटानं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। गेल्या 60 टर्मपासून ही जागा काँग्रेसकडे आहे, मात्र आगामी निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला। अजूनही वेळ गेलेली नाही, एकदा निर्णय झाला तर मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। सोलापुरात आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। राऊत हे मनोज जरांगेंवर सतत आरोप करत असल्यानं मराठा समाजानं आंदोलन केलं। राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला। जरांगे पाटलांच्या विरोधात बार्शीतील मराठा समाजाने एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलं। बार्शीतील मराठा बांधवांनी जरांगे पाटलांना 11 प्रश्न विचारण्यासंदर्भात बॅनरबाजीही केली आहे, मात्र जरांगेंनी उत्तर न दिल्यानं आंदोलन सुरू करण्यात आलं। जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे। काही दिवसांपूर्वी सत्तार आणि जरांगेंची भेट झाली होती। यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली। रामदास कदम आणि योगेश कदम कधीच कुणाचे होऊ शकत नाहीत, जे सख्या भावाचे नाही झालेत ते जनतेचे कसे होतील अशी टीका संजय कदमांनी योगेश कदमांवर केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आमदारांना भर कार्यक्रमात शिक्षण मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली। सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करणं गरजेचं आहे असं म्हणत ज्ञानराज चौगुले यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, मात्र त्यांच्या या मागणीमुळे चर्चांना उधाण आलं। भामरागडमध्ये पुराचं पाणी वाढायला सुरुवात झाली आहे। गावांना पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढलंय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अशातच नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील 40 गावातील मनाड धरण 48% भरले। तालुक्यातील 22हून अधिक गावांना मनाड धरणातून सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। बीड जिल्ह्यातील 143 पैकी 80 प्रकल्प 100% भरलेत। अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्यानं उर्वरित प्रकल्पही लवकरच भरतील अशी शक्यता वर्तवली जाते। उसळच्या हातनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाचे 41 पैकी 6 गेट पूर्ण क्षमतेने उघडलेले असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकल्प 100% भरले, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय। 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे प्रकल्प 100% भरले असून नदी नालेही ओसंडून वाहत आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली। 1 महिन्याच्या बालिकेला एक्सप्रेसच्या शौचालयात टाकण्यात आलं। सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या बाळाला सुपूर्द केलं। या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात पालकांचा शोध सुरू आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते पाटण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे या रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. रिवंडे धरणाचे चाक बंद करण्यासाठी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. धरणाच्या निकृष्ट कालव्यांच्या कामाविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं आणि या आंदोलनात अनेक महिला देखील सहभागी झाल्या. स्वातंत्र्याच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या नंदुरबारमधील बाल हुतात्म्यांना स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनासह ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी शहीद स्थळावर हुतात्म्यांना अभिवादन केलं. डायरियाची लागण झालेल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावाला जिल्हाधिकारी मिताली सेठ यांनी भेट दिली आणि आढावा घेतला. नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने प्रशासन लवकरच एक हेल्पलाईन नंबर जारी करेल, असं सेठ यांनी सांगितलं. अकोल्यातील बोरगावमधील एका विहिरीत एक लांडगा पडला आणि हा लांडगा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत लांडग्याचे प्राण गेले होते आणि त्यानंतर लांडग्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं. अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच चर्चेत असते आणि ती परत एकदा चर्चेत आली असून यावेळी तिने मराठी गाण्यावर नृत्य केलं. पल्लवीचा अप्सरा आली या गाण्यावरील नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पायदर पूर्वामधील प्रफुल्ल पाटील चौकाजवळ एक भरधाव कारने ऑटो आणि एका स्कूटरला धडक दिली आणि या धडकेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ऑटो आणि स्कूटरचं मोठं नुकसान झालं. सणासुदीच्या दिवसात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि यावेळी गणेशोत्सव गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असं सांगत 1,05,00,000ची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखेनं अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक केली आणि त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. माहिती मिळताच वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. काही वेळातच दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आलेली आहे. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरनं 4 ते 5 वाहनांना धडक दिली. या अपघातात मनसेचे पदाधिकारी आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या चालकाला ताब्यात घेतलं. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील वानोजा देवी इथे झालेल्या संतप्त महिलांनी दारूभट्टीला आग लावली आणि या गावात मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारूची विक्री सुरू होती आणि याबाबत तक्रार करूनही लक्ष न दिल्यानं महिलांनी टोकाचं पाऊल उचललंय. यावेळी दारू विक्रेत्यानं घटनास्थळावरून पळ काढला. मालेगाव सटाणा मार्गावर पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या खासदाराच्या आलिशान वाहनावर पोलिसांनी दंड ठोठावला. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी वाहन चालकाला 1,500 रुपयांचा दंड भरायला भाग पाडलं. पुण्यात बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. दारू पिऊन पत्नीला त्रास देत असल्यानं तिने हे कृत्य केलं असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या हंगामात ज्वारी, मका, बाजरीसह इतर भरड पिकांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात सरासरी 7,500 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना केवळ 138 हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली. वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत. या बाजार समित्यांमध्ये 4,200 ते 4,550 रुपये प्रति क्विंटल एवढ्या भावाने सोयाबीनची विक्री झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला. राज्यासह परराज्यातून फळभाज्यांची आवक कमी झालेली आहे. परिणामी लसूण, कांदा, काकडी, फ्लॉवर, शिमला, गाजर, मटार भावात 10 ते 20% वाढ झालेली आहे. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव टिकून होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबीची फळगळ झाली. बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी फळावर झाला असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. बारामतीमधल्या मौजे जैनकवाडी गावात सूर्यफूल पीक प्रकल्प राबवण्यात आला आणि सध्या सूर्यफुलाचं पीक जोमदार आलं असून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असं सांगण्यात येतं. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. उडीद पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे. राज्य शासनाकडून 26 जिल्ह्यांना जवळपास 307 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र या 26 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कणकवलीमधील टेंबवाडी इथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला संतांचा गणपती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
संतांच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती 21 कोळ्यांपासून निर्माण करण्यात आला आहे. सुमारे 6 फूट उंच असलेली मूर्ती विलोभनीय आहे. कोकणात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. खेडमध्ये घरोघरी गणरायांसमोर जागरण केलं जाते आणि यावेळी गवळण, भारूड, भजन तसंच पारंपरिक बाले डान्स देखील केला जातो. मावळमध्ये पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त घरगुती गणपती देखावा करण्याकडे कल असल्याचं पाहायला मिळतं आणि यावेळी कागदी पुट्टा तसंच रंगीत कागद वापरून भिडेवाड्याची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आली. यात शाडू मातीची मूर्ती जी तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीमध्ये कल्पवृक्षाचं महत्त्व पटवण्यासाठी कल्पवृक्षातून बाप्पा साकारण्यात आला. यावेळी झाडं लावा आणि झाडं वाचवा असा संदेशही देण्यात आला. मावळमधील घरगुती गणपतीला पत्रावळी आणि द्रोणची सजावट करण्यात आली होती आणि यावेळी गणपतीचं विसर्जन केल्यानंतर या पत्रावळ्या आणि द्रोण शेतात पसरून टाकण्यात आल्या. बिहारच्या सारण जिल्ह्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला. युट्यूबवर व्हिडिओ पाहून डॉक्टरने एका 15 वर्षीय मुलावर शस्त्रक्रिया केली. यात त्या मुलाचा मृत्यू झाला. बिहारमध्ये मगध एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्यानं धावत्या रेल्वेचे 2 भाग झाले आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेमुळे डाऊन मार्गावरची रेल्वे सेवा ठप्प झाली. शिक्षक दिनाच्या दिवशी आसाममधील एका महाविद्यालयाच्या इमारतीवरून विद्यार्थ्याने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि या मुलाने इमारतीवरून उडी का मारली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात एक वेदनादायक घटना घडली. फुग्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय. फुगा फुगवत असताना मुलाच्या घशात फुगा अडकला होता. अमेरिकेतील लुईझियानामधील लेक चार्ल्स इथं असलेली 22 मजली हर्ट्स टॉवर भुईसपाट झाली. नियंत्रित पद्धतीनं स्फोट घडवत ही इमारत पाडण्यात आली. एकेकाळी ही शहरातील प्रतिष्ठित इमारत होती. चालत्या ट्रेनसमोर रील बनवताना तरुणाने वृद्धाचा जीव वाचवल्याचं समोर आलंय आणि याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एक वृद्ध चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो ट्रेनमधून पडण्यापूर्वी हा तरुण त्याला वाचवतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. जम्मू काश्मीरच्या नौशेरात सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलाच्या लष्करानं 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गाझियाबादमध्ये दारूच्या नशेत डॉक्टरनं सोसायटीच्या गार्डला मारहाण केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात किरकोळ वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बिहारमधील बेतिया इथल्या गंडक नदीत बोट उलटल्याची घटना घडली. शिक्षकांना घेऊन जाणारी बोट उलटली, मात्र सुदैवानं बोटीतील सर्व शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात किरकोळ वादातून गुंडांनी एका नागरिकाला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. अजमेरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. उत्तर प्रदेशच्या मथुरात पावसामुळे सुमारे 30 फुटापर्यंत रस्ता खचलाय. खचलेल्या रस्त्यात ट्रक अडकल्यानं चालक गंभीर जखमी झाला. ओडिशातील चक्रीवादळाचा प्रभाव झारखंडमध्येही दिसून येतोय. रांची इथल्या हवामान खात्याने 12 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला. बिहारच्या बेतियामध्ये गंडक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. जलस्तर वाढल्यानंतर सखल भाग प्रभावित झालेले आहेत, तर अनेक गावांचा संपर्कही तुटला. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.